मित्रांनो, आज आपला गोव्यामध्ये चौथा दिवस आहे आणि आता आपण चाललोय मंगेशी टेम्पल बघण्यासाठी। तिथून आपण जाणार चर्चमधून आपण जाणार डोनापोलाला। तर चला आपण आपला प्रवास सुरू करूया। मित्रांनो, आता आपण आलोय मांडवीच्या पणजीच्या मांडवी ब्रिजवर। स्वर्गीय मनोहर पर्रिकर ब्रिज बघू शकता। खूप सुंदर ब्रिज आहे। त्या ब्रिजवरनं आपण मंगेशी टेम्पलला जात आहोत। पहिला आपण चर्चला जाणार आहोत, चर्च नंतर आपण मंगेशी टेम्पलला जाणार आहोत। खूपच सुंदर ब्रिज, रात्रीच्या वेळेस अजून सुंदर दिसतोय। तर बघू शकता आपण आता खालच्या साईडला उतरत आहोत। आणि मित्रांनो, बघू शकता सुंदर असा व्हाईट चर्च आलेला आहे रस्त्याला। खूपच सुंदर चर्च आहे। आणि समोर बघू शकताय एक जुनं चर्च आहे, फार जुनं। फार जुनं चर्च आहे, मोडकलीस आलेला चर्च आहे। बघू शकताय खूप मोठा चर्च आहे, पण जुना आहे। आणि आता आपण चर्चच्या दिशेने जात आहोत। आज फंक्शन असल्या कारणाने रस्ते डायव्हर्ट केलेले आहेत। तर आपण आता चर्चच्या दिशेने जात आहोत। रस्ते सर्व डायव्हर्ट केले आहेत, ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून। बघू शकता मित्रांनो, आता आपण पार्किंगमध्ये आलेलो आहोत। आपली गाडी व आपण पार्किंगला लावून
आता इथून आपण चर्चच्या दिशेने जात आहोत. तर पार्किंगमध्ये गाड्या बघू शकताय. फंक्शनसाठी गाड्या आलेल्या आहेत चर्चमध्ये. इथले लोकल लोक जास्त आले आहेत, टुरिस्ट पण आहेत. आणि आता आपण चर्चच्या दिशेने जात आहोत. बघू शकता आपण आता चर्चच्या दिशेने जात आहोत. हा मेन चर्चचा रोड आहे. सकाळची वेळ आहे आणि बघू शकता आपण आता चर्च जवळ आलेलो आहोत. आणि चर्चमध्ये कार्यक्रम चाललेले आहेत. पूर्ण चर्चच्या पुढे मंडप घातलेला आहे आणि बसण्याची सुविधा केलेली आहे. बघू शकताय. आणि सुंदर असा व्हाईट चर्च बघू शकता, खूपच सुंदर. मित्रांनो, आता आपण चर्च बघून निघालेलो आहोत. आता आपण जाणार आहोत मंगेशी टेम्पल बघण्यासाठी. तर चला जाऊया मंगेशी टेम्पल बघायला. मित्रांनो, आपण आता चर्च करून मंगेशीला आलोय, मंगेशी मंदिर बघायला. तर चला जाऊया मंगेशी मंदिर बघायला. तर आपण आता मंगेशी टेम्पलच्या दिशेने जात आहोत. बघू शकताय, सरळ आपण मंगेशी टेम्पलच्या दिशेने जात आहोत. तर चला जाऊया मंगेशी टेम्पलला. आणि हे आहे मंगेशी हायस्कूल. खूपच सुंदर. तर मित्रांनो, या मंदिराचं मंगेशी नाव कसं पडलं तर लता मंगेशकर आपल्या गायिका, त्यांचे आजोबा इथे पुजारी होते या देवळामध्ये. तर बघू शकता आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत. इथे तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता, शॉपिंग करू शकताय. बाजूला भरपूर दुकानं आहेत. आणि फायनली आपण आता मंदिराच्या दिशेने आलेलो आहोत. बघू शकता, खूपच सुंदर मंदिर. अजून आपण गेलेलो नाहीत, आता आपण जाणार आहोत. गेल्यानंतर समजेल मंदिराचा परिसर कसा आहे तो. तर आपण आता पायऱ्यावर चढून मंदिराच्या आतमध्ये जात आहोत, मंदिराच्या गाभाऱ्याच्या. तर बघू शकता समोर मित्रांनो मंगेशी मंदिर, खूपच छान. आणि हा स्तंभ, खूप छान मंदिर आहे. बघू शकताय, सुंदर मंदिर आहे. तर इथून आपण निघाल्यावर बघू शकता आपल्याला सुंदर असं छोटंसं मंदिर बघायला मिळालेलं आहे. दुसरं अजून एक मंदिर लागलेलं आहे आपल्याला. तर मंगेशी मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर आपण आता चाललो आहे पणजीला. पणजीला जाऊन आपण तिथे कुठेतरी जेवणार आहोत. आणि जेवल्यानंतर आपण डोनापोलाला जाणार आहोत. तर चला जाऊया पणजीला. फायनली मित्रांनो, आपण पणजीला पोहोचलेलो आहोत. आणि बघू शकताय मांडवी नदी आणि समोर कसिनो. तर मांडवी रिव्हरच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत. आणि समोर बघू शकताय कसिनो.
तर कसिनोला आपण आता जाणार नाही, आपण नेक्स्ट टाइमला कसिनोला जाणार आहोत. तर बघू शकता बिग डॅडी कसिनोस. गोव्यातील सर्वात मोठं कसिनो बिग डॅडी कसिनो. तर मंगेशी टेम्पल बघितल्यानंतर आपण आलो जेवण करायला, कारण दुपारचे 1-1:30 वाजला आहे. तर आपण आलो आता जेवण करायला. चल. आपलं जेवण करून झालेलं आहे आणि आता आपण जातोय डोनापोलाला. आपण मार्केटमध्ये काजू वगैरे घेतले आणि आता आपण डोनापोलाला जातोय. बघूया तिथे आपल्याला काय बघायला मिळतंय ते. तर मित्रांनो तुम्ही बघितलं खूप छान डेकोरेशन केलेलं होतं आणि आता आपण डोनापोलाला आलेलो आहोत. तर पार्किंगपासून तुम्हाला अर्धा किलोमीटर चालत यायला लागेल डोनापोलासाठी. तर समोर बघू शकता डोनापोलाला जाण्यासाठी रस्ता आहे. गर्दी बघू शकता, डोनापोलाला भरपूर गर्दी आहे. सिंगमचे शूटिंग इथेच झालेले आहे. रोहित शेट्टी, अजय देवगन स्टारर फिल्म सिंगम या फिल्मची शूटिंग इथेच झालेली आहे. तर बघू शकता इथे तुम्ही बोटिंग पण करू शकताय. इथे बोटिंगचा पण ऑप्शन आहे. इथे तुम्हाला बोटिंगसाठी छान आहे, कारण इथे समुद्राच्या पाण्याला लाटा नाहीत, स्थिर समुद्र आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे बोटिंग करायला खूप छान वाटेल.
तुम्हाला इथे 25 रुपये एंट्री फी भरून आतमध्ये एंट्री घ्यावी लागेल, तेव्हा तुम्हाला आतमध्ये सोडणार. तर आपण बघू शकताय अथांग पाणी आणि इथून आपण आतमध्ये डोनापोलासाठी जाऊ शकतोय. गर्दी बघा मित्रांनो, खूप गर्दी आहे. तर सरळ आपल्याला चालत जावं लागेल. तरी इथे येण्यासाठी तुम्हाला गाडी पार्किंग केल्यानंतर अर्धा किलोमीटर चालावं लागेल, कारण इथे अर्धा किलोमीटर गाडी लांब राहते, तिथे तुम्हाला चालावं लागेल. तर बघू शकताय खूप छान. आणि हीच ती जागा जिथे रोहित शेट्टी, अजय देवगण स्टारर फिल्म सिंघमची शूटिंग झालेली आहे. बघू शकता हेच ते ठिकाण आहे जिथे सिंघमची शूटिंग झालेली आहे. रोहित शेट्टी, अजय देवगण स्टारर फिल्म सिंघम ह्याच ठिकाणी शूटिंग झालेली आहे. तर पाण्यात बघू शकता बोटिंगचा आनंद घेताना लोक. तर इथे बोटिंगसाठी छान आहे, कारण इथे पाण्याला लाटा नाही आहेत, तर तुम्हाला इथे सेफ वाटेल बोटिंग करण्यासाठी. बघू शकता खूप छान लोक बोटिंगचा आनंद घेत आहेत. छान व्ह्यू आहे. तर लोक आता इथे सेल्फी फोटोज वगैरे घेताना. आणि हे डोनापोला बघू शकता खूप सुंदर. हीच ती जागा आहे जिथे सिंघमची शूटिंग झालेली आहे. आणि रोहित शेट्टी यांचं गोवा हे फार आवडतं डेस्टिनेशन आहे शूटिंगसाठी. आणि हे बघू शकता डोनापोला. तेव्हा डोनापोलावरनं खालचा व्ह्यू कसा दिसतोय बघू शकता, खूप छान. तिथून आपण आलेलो आहोत डोनापोलासाठी. समोरचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो, खूप छान. तर आता आपण आलो आहे डोनापोलावरनं रील्स बनवण्यासाठी. ही रील्स बनवण्यासाठी ही जागा खूप फेमस आहे. तर इथे गर्दी बघू शकता मित्रांनो, रील्स बनवण्यासाठी, फोटो क्लिक करण्यासाठी खूप छान जागा आहे पणजीमध्ये. इथल्या घरांचा लुक फार छान आहे. तर बघू शकता किती लोक आहेत त्या रील्स बनवण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी. बघू शकता केवढी गर्दी आहे. इथल्या घरांचा लुक फार छान आहे. इथे व्हिडिओ बनवण्यासाठी लोकांची गर्दी किती आहे बघू शकताय. केवढी गर्दी आहे बघा फोटो आणि व्हिडिओज बनवण्यासाठी. तर आता आपण इथून निघालेलो आहोत आणि आता आपण पणजीच्या दिशेने जात आहोत. तर पणजीला बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं ते. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता आपण इथून पणजीला जात आहोत. म्हणजे आपण आता पणजीमध्येच आहोत आणि हे आपण मेन पणजीच्या ठिकाणी आलो आहोत, मांडवी ब्रिजजवळ कसिनोज ठिकाणी, जिथे कसिनोज आहेत तिथे आलेलो आहोत. बघू शकताय बिग डॅडीज कसिनो. आणि हा आहे पणजीचा मच्छी मार्केट. तर इथे आपण थोडीशी काहीतरी मच्छी घेणार आहोत रात्रीचं जेवण बनवण्यासाठी. तर बघूया इथे आता काय मच्छी आपल्याला बघायला मिळते. सुरमई आहे, पापलेट आहेत, कोलंबी आहे पणजीचं मच्छी मार्केट. तर इथून काहीतरी आपण मच्छी घेऊया. तर आता आपण आलो आहे कसिनोच्या ठिकाणी. बघू शकताय पणजीचं कसिनोज, रात्रीचा व्ह्यू आहे. पणजीचा मेन रोड मांडवी नदीच्या बाजूनं. आणि बाजूला बघू शकताय कसिनोज, बिग डॅडी, मॅजेस्टिक, भरपूर कसिनोज आहेत. तुम्हाला जिथे जायचं आहे त्या कसिनोमध्ये तुम्ही जाऊ शकताय.
आपण या वेळेला कसिनोमध्ये नाही जाणार आहोत. आपण नेक्स्ट टाईमला येऊ गोव्याला तेव्हा आपण कसिनोमध्ये जाणार आहोत. तर बघू शकताय बाहेरच्या बाजूला कसिनोज, खूप सुंदर नजारा मांडवी ब्रिजवरनं. तर चला मित्रांनो, आपण आपला हा ब्लॉग इथेच संपवूया, कारण आता आपण आपल्या रूमच्या ठिकाणी जात आहोत. तर हा ब्लॉग इथेच संपवूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. तर चला जाऊया आपल्या रूमवर. हा ब्लॉग आपण इथेच संपवूया.